गणेशाय नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविध्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं। गोपाल कृष्ण भगवान की जय। नेहमीप्रमाणे आपण कथेचा पुढचा भाग आज पाहणार आहोत। काल आपण दुर्वाच्या वंशातील प्रियव्रत राजाची कथा आपण ऐकत होतो आणि या कथेतनं आपण आपल्या जीवनामध्ये ज्या ज्या काही मुक्तीच्या मार्गावर पुढे जाण्यासाठी गोष्टी आपण केल्या पाहिजे, साधना केली पाहिजे, ते एक एक आपण शिकत होतो। या सगळ्यामध्ये आपण जर पाहिलं तर आपल्याला एकच गोष्ट लक्षात येते की मनुष्य देह हा परमेश्वर प्राप्तीसाठी झालेला आहे आणि त्या मार्गावर जर आपण सातत्याने चालत राहिलो तर एक ना एक दिवस आपली सर्व पूर्व पुण्याई कामाला येऊन आपण निश्चितपणे त्या परमेश्वरापर्यंत पोहोचू शकतो। ही शिकवण आपण घेतली आणि राजा प्रियव्रताने आपण बघितलं की सुरुवातीला त्याने संसार करण्यास नकार दिलेला होता, परंतु स्वयंभू मनीच्या त्यांनीचे शंका निरसन झाल्यानंतर या राजाने 2 विवाह केले आणि या राजाला पहिल्या पत्नीपासून 10 मुले झाली आणि 1 कन्या झाली आणि दुसऱ्या पत्नीपासून त्यांना 3 मुले झाली। तर या दुसऱ्या पत्नीच्या मुलांची नावं होती उत्तम, तामस आणि रैवत आणि पहिल्या पत्नीच्या मुलांची नाव होती अग्निध्र, इधमजिह्व, यज्ञबाहू, महावीर, हिरण्यरेता, धूतपृष्ठ, सवन, मेघातिथी, वितिहोत्र आणि कवी अशी 10 मुलं होती आणि 1 कन्या होती। या कन्येचं नाव होतं सुजस्वती। अशी एकूण 14 संतती या प्रियव्रत राजाला होत्या आणि हा राजा अतिशय धर्माचं पालन करणारा होता आणि प्रत्येक कृती आपली धर्माला अनुसरून व्हावी आणि आपल्याकडून त्या भगवंताची सेवा आणि समाजाचीही सेवा, प्रजाजनांची सेवा घडावी या दृष्टिकोनातून तो नेहमीपणे वर्तन करत होता। या राजाला दीर्घायुष्य लाभलं आणि चांगलं आरोग्य सुद्धा लाभलं। त्याने या प्रजेसाठी खूप कामं केली, खूप प्रयत्न केले आणि ह्याच्या साधनेच्या तपावर यांनी सूर्याची गती रोखण्याचा देखील प्रयत्न केला, परंतु त्याला त्यामध्ये यश आलं नाही। कारण सूर्य हा निष्काम योगी आहे आणि राजाच्या मनामध्ये कुठेतरी स्वार्थ होता, त्यामुळे या राजाने खूप प्रयत्न केले आणि मग ह्या राजाने पुढे पुढे खूप आपण सांगितलं की सेवा करून त्याने 7 द्वीप आणि 7 समुद्र निर्माण केले आणि ही जी आपली मुलं होती त्या मुलांची नावं ह्या प्रत्येक द्वीपाला आणि त्या समुद्राच्या भागाला त्यांनी दिली आणि तो सातत्याने कार्य करत राहिला। शेवटी सुखी होता आणि सुखीच्या साधनेच्या शेवटच्या काळामध्ये त्याच्यामध्ये काही गोष्टी त्याच्या लक्षामध्ये आला की आपण संसारात राहिलो तर आपली देह अशी आसक्ती आहे
ही आसक्ती लवकर सुटत नाही. त्याच्यानंतर आपल्याला गेहासक्ती असते. ही गेहासक्ती आपल्या परागार्थाच्या मार्गामध्ये सर्वात मोठा अडथळा बनतो किंवा ती आपली प्रगती खुंटवते, थांबवते. मग ह्या प्रगतीसाठी पुढे जर विषयात आपल्याला रममान व्हायचे असेल तर देहासक्ती आपल्याला प्रथम सोडायला पाहिजे, जर रमायचं नसेल तर. आणि मी देह नाही, मी अविनाशी आत्मा आहे, ही भावना आपल्या चित्तामध्ये जर आपण दृढ केली तर आपल्याला हळूहळू या मार्गावर पुढे जाण्यासाठी काही ना काहीतरी मार्ग मिळतो. मग भावना मनामध्ये काय बाळगायची तर मी देह नाही, मी आत्मा आहे आणि मी आत्मा असल्यामुळे मी ईश्वराचा अंश सुद्धा आहे. मग ईश्वराचा अंश काय करतो तर मानवी देहामध्ये प्रगट होतो. मानवी देहामध्ये मला योग्य अयोग्य विचार करण्याची बुद्धी प्राप्त होते. अशा अनेक गोष्टी आपल्याला या देहामध्ये प्राप्त होतात. आणि मग आपली देहासक्ती सुटली तर आपलं मन आणि चित्त त्या परमेश्वराच्या चरणी लीन होण्यासाठी आपल्याला मदत होते आणि आपण जन्म मरणाच्या फेऱ्यातनं सुटका करून घेऊ शकतो. आता दुसरी सक्ती जी आहे आपल्याला आसक्ती ती आहे गेहासक्ती. आता गेहासक्ती म्हणजे काय तर आपल्याकडे ज्या भौतिक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपण म्हणूया घर, जमीन याच्या गोष्टी आहेत, याच्यामध्ये आपल्याला जास्त आसक्ती मनुष्याला असते. परंतु मनामध्ये काय भावना ठेवली आपण तर आपण याच्यातनं सुटका करू शकतो. तर सबभूमी गोपालकी ही भावना जर आपल्या चित्तामध्ये वारंवार येत राहील, त्याच्याविषयी आपला दृढ निश्चय होत गेला तर आपण या गेहासक्तीमधून आपण दूर जाऊ शकतो, मुक्त होऊ शकतो. आता ही गेहासक्ती बघा, प्रत्येक माणसाला असं वाटतं की माझं घर चांगलं असावं, मला अन्य गोष्टी भौतिक सुखाच्या सर्व असाव्यात आणि ह्या गोष्टी मला मिळत असताना माझ्यामध्ये मला काहीतरी देहरूपाने उपभोगण्यासाठी मिळावं. परंतु हा देहही खोटा आहे आणि ह्या भौतिक गोष्टीसुद्धा काही आपण आहे देहाने तोपर्यंतच अनुभवू शकतो, त्यानंतर या गोष्टींची आपल्याला आवश्यकता भासते. म्हणून या प्रियव्रत राजांनी 4 गोष्टी पण त्याच्या आयुष्यामध्ये सगळ्या सांभाळल्या. त्या गोष्टी आपल्यासुद्धा जीवनामध्ये उपयोगी येण्यासारख्या आहेत. पहिली गोष्ट आहे माझे काही नाही, ही आपण लक्षात ठेवावी. दुसरी गोष्ट आहे मला काही नको, ही गोष्ट आपण आपल्या चित्तामध्ये ठसवावी. माझा कुणाशी संबंध नाही, ही तिसरी गोष्ट आपल्या चित्तामध्ये साठवावी. आणि चौथी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की मी भगवंताचा आहे, ही चौथी गोष्ट आपल्या चित्तामध्ये आपण समाविष्ट ठेवा. या 4 गोष्टींवर प्रियव्रत राजांनी आपल्या 14 संततींसह हा संपूर्ण राज्यकारभार केला आणि योग्य वेळेला तो त्यांच्या मुलांच्या हातामध्येही सोपवला. आणि त्यांनी हे जे सगळं तत्त्वज्ञान होतं हे आपल्या संततीपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून आपल्यालाही तेवढंच उपयोगी आहे हे पण आपल्या लक्षात येतं. आपण त्याच्यामध्ये काय शिकलो होतो, ह्या 4 गोष्टी आपल्यासाठी जीवनामध्ये खूप महत्त्वाच्या आहेत. माझे इथे काहीही नाही, मला काहीही नको, माझा कुणाशीही संबंध नाही, मी केवळ भगवंताचा आहे. या 4 गोष्टींचं आपण सातत्याने जर चिंतन केलं तर आपलं लक्ष आपोआप नामाकडे जाऊ शकतं आणि या नामातनं आपल्याला खूप फायदा होऊ शकतो. म्हणून आपण त्या नामसाधनेची कास धरणं अत्यंत आवश्यक आहे. याचं सार आपण थोडक्यामध्ये बघितलं तर आपल्याला काय शिकायला मिळतं. आपण जन्माला येताना काहीही घेऊन आलेलो नाही आणि जाताना सुद्धा आपल्याबरोबर काहीही येणार नाही. या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या तर आपल्या संपूर्ण आचरणामध्ये आमूलाग्र बदल होऊ शकतो. मग तीळ मात्र केसा इतकीही कशावर आपली सत्ता नाही, हे जर एकदा आपण जाणलं तर आपण काय करू शकतो तर आपण पुढे पुढे जाताना या रामनामाच्या कृष्णनामाच्या चिंतनामध्ये आपण अतिशय रममान होऊ शकतो. म्हणून आपण जर काही केलं तर आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे की आपण नामसाधनेची कास कोणताही प्रसंग येऊ, कोणतीही गोष्ट निर्माण होते आपण सोडू नये.
मग आपण काय करायचं, तर आपण पुढे जाता जाता या नामसाधनेचा खुंटा आपण घट्टपणे धरून ठेवायचा. मनाला काय सांगायचं, हे जग नश्वर आहे, क्षणाक्षणाला बदलणारं आहे, हा संसार क्षणिक आहे. या क्षणिक गोष्टींमुळे आपल्याला काही त्रास होऊ शकतो, परंतु तो तात्पुरता असतो, कारण हे जग नष्ट होणार आहे. याकरता मला काही नको ही भूमिका आपण सातत्याने जर ठेवली तर मनामध्ये नैराश्याचं वातावरण निर्माण होणार नाही. मग आपण कोण आहोत, तर आपण ईश्वराचे अंश आहोत, ब्रह्मदेवाचे अंश आहोत. ही भावना जर आपल्या मनामध्ये हळूहळू घट्ट झाली तर आपण त्या अनुषंगाने ज्या ज्या कृती करू त्या कृती आपल्याला अतिशय फायदेशीर होतील. म्हणून आपण काय करायला पाहिजे, तर पहिलं परत येतं की कलियुगानुसार आपण नामसाधना, आणि ही नामसाधना कशी केली पाहिजे, तर ही नामसाधना आपण त्या नामाच्या 6 शक्ती आपल्यामध्ये आहेत, त्या शक्तीसह आपण जर आपण घेतल्या तर त्याचा आपल्याला खूप जास्त फायदा होताना दिसेल. म्हणून आपण काय करायचं, तर नामचिंतनामध्ये सातत्याने आपण गुंतून राहण्याचा प्रयत्न करायचा. मग हे नाम काय करतं, तर हे नाम आपल्या चित्तावर चांगले परिणाम घडवून आणतं आणि हळूहळू आपले भौतिकातले जे संस्कार आहेत हे संस्कार आपल्यातून नष्ट करण्याचं काम करतं. हळूहळू हे संस्कार जर नष्ट होत गेले तर आपण मुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू करतो. त्यामुळे आपण सातत्याने पुढे पुढे जाऊन या गोष्टीशी आपण एकरूप होण्याचा प्रयत्न करू. कारण या विश्वामध्ये फक्त ब्रह्मसत्य आहे, बाकी सर्व गोष्टी मिथ्या आहेत, याची आपल्या अंतर्मनाला आपण पुन्हा पुन्हा जाणीव करून दिली पाहिजे. आणि त्या ब्रह्माची जर आपण रस्ता धरला तर तिथे आपल्याला कल्याण होणार आहे आपलं, अशी जाणीव आपल्या. कारण कसं म्हणतो की आपण मनुष्य हा श्वासाचा गणिक जगतो आणि मरतो. 2 श्वासाच्या मधलं अंतर थांबलं की मनुष्याचा मृत्यू होतो. आणि व्यावहारिक भाषेमध्ये म्हणतात मनुष्याचं आयुष्य म्हणजे पाण्यावरचा बुडबुडा आहे. आणि जीव जन्माला आल्यानंतर अनेक नातीगोती निर्माण करतो, ती सांभाळताना खूप तारेवरची कसरत करतो, पण अखेरीस हे सर्व सोडून जावं लागतं. त्यामुळे ही गोष्ट आपण सातत्याने लक्षात ठेवावी आणि साधनेचा मार्ग आपण सातत्याने आपल्या मनामध्ये घट्ट धरून ठेवा. मग हा मार्ग आपण जेव्हा घट्ट धरून ठेवतो तेव्हा काय घडतं, तर आपल्याला बघा, जन्माबरोबर आपल्याला जी काही नाती आपल्यासोबत आलेली आहेत ती नाती फक्त या जन्मापुरती आहे. आणि या नात्यांशी जर आपल्याला जुळायचं असेल तर आपल्याला खूप जुळून घ्यावं लागतं. आणि मग आपण काय करू शकतो, तर आपण आई वडील, चुलते, काका काकू, मामा मामी, आत्या, लग्नानंतर पत्नी, नवरा, सासू सासरे, अशा वेगवेगळ्या नात्यांमध्ये आपण गुंतत जातो. आणि या नात्यामध्ये गुंतल्यामुळे आपण काय करावं आपण आपल्याला समजत नाही आणि मग आपल्याला त्याचा खूप त्रास भोगावा लागतो. यामुळे होतं काय, तर आपल्या जीवनामध्ये असंख्य संकट निर्माण होतात. या संकटांमुळे आपल्याला खूप त्रास होतो आणि त्या भौतिक जीवनामध्ये आपण कुठे कुठे भरकटत जातो, आपल्यालाही समजत नाही. म्हणून आपण काय केलं पाहिजे, तर सातत्याने अखंडपणे या नामाचं स्मरण केलं पाहिजे. मग हे नाम काय करेल, तर हे नाम आपल्याला योग्य मार्गावर घेऊन जाईल. म्हणून आपण सातत्याने नामाच्या मार्गावर पुढे जाण्यासाठी आपल्याला नामाची कास पुन्हा पुन्हा धरली पाहिजे. आपल्यामधला भगवंताचा अंश सातत्याने उज्ज्वलपणे तो जागृत राहील याकडे आपण सातत्याने काळजी घेतली पाहिजे. जर ही काळजी घेतली नाही तर ह्या भौतिक जगामध्ये आपण केव्हा गुरफटून जाऊ आणि केव्हा आपल्याला या साधनेच्या बाहेर जाऊ हेही समजणार नाही. म्हणून आपण त्या भगवंताच्या चरणी लीन व्हायला पाहिजे. मग ह्याच प्रियव्रताने शेवटच्या काळामध्ये मुलांना काही संदेश पण सांगितला, तो आपल्यासाठीच होतो. त्यांनी काय संदेश दिले की आपल्या आयुष्यामध्ये आपण जेव्हा रस्त्याने चालतो तेव्हा बघा, एखाद्याने खूप कार्य केलं तर त्याचा गौरव केला जातो.
परंतु आपल्याला समजा असं जमलं नाही तर किमान आपण आपल्या वागणुकीमध्ये, आपल्या जीवनामध्ये इतरांच्या मार्गात अडथळे तरी निर्माण करू नये. त्याला मराठीमध्ये म्हण आहे की जर आपल्याला एखाद्याच्या रस्त्यामध्ये फुलं टाकता येत नसतील तर किमान काटे तरी पांघरू नये किंवा अंथरू नये. ते काटे अंथरू नये हा पहिला सल्ला त्या प्रियव्रताने आपल्या मुलांना दिला. आपल्याला कुणाला जर सुग्रास अन्न देता येत नसेल तर देऊ नका, परंतु कुणाच्या तोंडातला घास मात्र काढून घेऊ नका. असं वागणं आपलं असलं पाहिजे. आणि आपल्याला कोणाच्या चरणावर मस्तक ठेवता येत नसेल तर ठेवू नका, परंतु कमीत कमी आपल्याला दुसरा करत असेल तर त्याच्यामध्ये आपण अडथळा आणू नका. अशा 3 संदेशांनी मुलांच्या हातामध्ये सगळा कारभार सोपवला आणि हा राजा वानप्रस्थाश्रमामध्ये तपश्चर्या करण्यासाठी निघून गेला. असं या प्रियव्रताचं आपण चरित्र या ठिकाणी आपण थोडक्यामध्ये पाहिलं. आणि मग याच प्रियव्रताच्या वंशामध्ये पुढे राजा ऋषभदेव हा अतिशय धर्मनिष्ठ राजा जन्माला आला आणि त्याने तो सर्व कारभार पुढे हातामध्ये घेतला. मग शुकाचार्य परीक्षित मुनींना सांगू लागले की हा प्रियव्रताचा वंश जो आहे हा अतिशय धर्माचं पालन करणारा होता, योग्य मार्गाने चालणारा होता आणि त्याच्यामुळे त्यांचं कल्याण त्यांच्या संपूर्ण पिढ्यांमध्ये आपल्याला झालेलं दिसून येतं. मग या अग्निद्र या पुत्राला एक मोठा मुलगा झाला, त्याचं नाव नाभी होतं. आणि या नाभीने काय केलं की यज्ञ केले, कारण त्याला पुत्र होत नव्हता म्हणून. मग त्यांनी या यज्ञातनं स्वयं भगवान नाभी आणि महाराणीच्या पोटाने त्याच्या पोटामध्ये पुत्ररूपाने त्याच्या पोटी जन्माला आले. आणि मग ह्यांनी काय केलं तर आपण दिगंबर संन्यासी यांच्या उद्धाराकरता, मुनींचा धर्म प्रगट करण्याकरता शुद्ध आणि सत्यमय रूपामध्ये ऋषभदेव नावाने हे भगवंत यांच्या पोटी जन्माला आले. आणि हा ऋषभदेव म्हणजे परमहंसाचा ब्रह्मज्ञानी असा अवतार होता. आणि मग या राजाने हळूहळू आपलं शरीर वज्रासारखं आहे, आपलं शरीर अंकुश चिन्हाने युक्त आहे, आपल्यामध्ये समता आहे, शांती आहे, अहिंसा आहे, इत्यादी गुणांनी तो विकसित झाला. आणि मग हे विकसन त्याने असं ठेवलं की आपल्या जीवनाच्या मार्गावर ते प्रत्येक ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करील आणि पुढे जाताना आपल्यामध्ये काहीतरी असं चांगलं निर्माण होईल की ज्या योगी आपण या धर्माचं पालन करू असं त्याला वाटू लागलं. मग ह्या ऋषभदेवाने काय केलं की योग मार्गाचा सगळ्यांनी साधना करून अतिशय तपस्वी बनला. आणि ह्या वरील सर्व गोष्टी त्याच्यामुळे त्यांनी सिद्ध करून दाखवलं की मी योगाच्या सामर्थ्याने मी काहीही करू शकतो हे त्यांनी दाखवून दिलं. आणि मग ऋषभदेवाने इंद्रावर सुद्धा आपल्या सामर्थ्याने मात केली आणि स्वतः तो बद्रिकाश्रमी तिथे राहून त्यांनी साधना केली. त्या ठिकाणी त्याच्या गुरुग्रही राहिल्यामुळे गुरूंचाही सहवास त्याला लाभला. या गुरूंच्या सहवासामध्ये त्याने अनेक धार्मिक कार्य केली. आणि ह्या ऋषभदेवाने काय केलं की इंद्राची जी पुत्री आहे याच्याशी त्याचा विवाह झाला. आणि या राणीपासून त्याला 100 पुत्र झाले ह्या ऋषभदेवाला. आणि यातील सर्वात मोठ्या पुत्राचं नाव होतं भरत. व ऋषभदेवांनी सुरुवातीला साधना करून धर्म, अर्थ, मोक्ष या 4ही धर्मांचं योग्यरित्या पालन केलं. सर्वांमध्ये यश मिळालं, संतान सुख मिळाली. सर्व सुख मिळाल्यानंतर त्यांनी पुढे जाऊन मोक्षप्राप्तीसाठी जैन धर्माची स्थापना केली. आणि जैन धर्माचे संस्थापक म्हणून त्यांची ख्याती झाली. मग याच जैन धर्मामध्ये त्यांनी अनेक तत्वांचा नव्याने काही त्यांना जे समजलं ते लोकांमध्ये जाऊन प्रसारही केला. आणि आपल्या मुलांनाही त्यांनी काही उपदेश केला की ते अत्यंत ग्रहणीय आहे, स्मरणीय आहे, अमूल्य आहे.
त्यांनी पहिला उद्देश आपल्या मुलांना केला की तो आपल्यासाठी पण लागू होतो, की मनुष्य जन्म हा भोगासाठी नसून हा परमेश्वर प्राप्तीसाठी आहे, ब्रह्मानंदाची प्राप्ती करून घेण्यासाठी मिळालेला आहे. आणि या प्रभूच्या प्राप्तीसाठी ते सर्व आपण जाणून घ्यावं आणि ते जाणून घेतल्यानंतर सर्व कर्म आपली त्या परमेश्वराला अर्पण करावी, अहिंसा धर्माचं पालन करावं, सत्य धर्माचं पालन करावं, असे अनेक उपदेश करून त्याच्यानंतर आपण सांगतो की त्यांनी चोरी करू नये हाही उपदेश दिला. आपल्यामध्ये असणाऱ्या वाईट वासनांचा त्याग करावा, आपल्या इंद्रियांचा निग्रह करावा. हे जैन धर्माचं तत्त्वज्ञान त्यांनी संपूर्णपणे विस्तृतपणे आपल्या मुलांना सांगितलं. ते आजही काळानुसार आपल्याला लागू पडतं. ज्याप्रमाणे भगवान महावीरांनी सर्व इंद्रियांना जिंकले होते म्हणून त्यांना महावीर म्हटलं जातं, म्हणून त्यांना जैन म्हणू लागले. पुढे यांचे अनेक अनुयायी निर्माण झाले आणि जैन धर्म उदयास आला. त्या अगोदर 22 पिढ्यांपर्यंत हिंदू धर्मच होता. आता हा जैन धर्मसुद्धा एक हिंदू धर्माचा म्हणजे सनातन धर्माचा एक उपभागच आहे. आणि मग ऋषभदेवांना विष्णूचा अवतार काही अंशार कार्याचं संपू लागलं, लोक त्यांना देवही मानू लागले. आणि मग या राजाने वानप्रस्थाश्रमाकडे जाण्याच्या अगोदर त्यांचा जो मोठा मुलगा होता या भरताला त्यांनी राजसिंहासनावर बसवलं आणि सर्व संग परित्याग केला आणि निसंग वृत्तीने ते रानामध्ये साधना करण्यासाठी निघून गेले. आणि एवढा मोठा राजा साधने असल्यामुळे त्यांनी सर्वाचा त्याग केला. कुठलंही दुःख नव्हतं, काही नव्हतं. आणि परमेश्वराची चिंतना करून पूर्णपणे वासनामुक्त होऊन आपल्या देहाचा त्यांनी पूर्णपणे अभिमान टाकला. आणि या अवस्थेतसुद्धा त्यांनी तत्त्वज्ञानाचा जो प्रसार आहे तो शेवटच्या श्वासापर्यंत केला. त्याच्यामध्ये सांगितलं की रीतीने वागावं, पैसा नीतीने कमवावा, देवाला प्रीतीने निरपेक्ष प्रीतीने जिंकावं, मन इंद्रिय सर्व आपली ताब्यामध्ये ठेवून सर्वांशी नम्रतेने विनयाने वागावं, आपल्या वाणीमध्ये मधुरता ठेवावी, कोणाचेही मन दुखवणार नाही असं आचरण आपलं असावं आणि मनामध्ये कायमस्वरूपी संकल्प हा चांगला असावा, विकल्पाला कुठेही थारा असू नये, असं काही तत्त्वज्ञान ऋषभदेवांनी सांगितलं. कारण सुखदुःख हे आत्म्याचे गुण नाही. संसार हे एक सिनेमा किंवा नाटकासारखं आहे, ते संपल्यानंतर संपून जातं, परंतु आत्मा हा कायमस्वरूपी राहतो. आपला देह हा पाण्यावरच्या बुडबुड्याप्रमाणे क्षणभंगूर आहे, याची जाणीव सातत्याने ठेवावी. मनुष्य जीवन हा आपल्याला अल्पकाळासाठी आहे, त्यामुळे या काळामध्ये परमेश्वराच्या प्राप्तीसाठी आपण निरपेक्षपणे सातत्याने प्रयत्न करावेत. ज्या योगे आपल्याला आपल्या जीवनामध्ये जे काही प्रयत्न होतील त्या प्रयत्नाद्वारे आपण परमेश्वरापर्यंत जवळ जाऊ शकतो. आणि आणखी काही गोष्टी त्यांनी सांगितलं की जीवनामध्ये आपण उदास वृत्तीने राहिलं पाहिजे. उदास वृत्ती म्हणजे मनाची शरीराची नाही, तर ज्या भौतिक गोष्टी आहे ह्याच्याबद्दल आपण मनामध्ये उदासीनता बाळगली पाहिजे. आणि जाणीव काय ठेवली पाहिजे की आपल्या जीवनामध्ये या गोष्टी फक्त देह आहे तोपर्यंतच आहे, त्यामुळे विनाकारण जास्त संग्रह करू नये. आपला भौतिक पसारा खूप आपण स्वतः वाढवू नये. त्यानंतर कोणाचा द्वेष मत्सर हिंसा करू नये, असत्याचं आचरण करू नये. सर्वाभूती परमेश्वर आहे याची जाणीव ठेवावी आणि त्या परमेश्वराचं नित्याने नामस्मरण करावं. या जी स्थिती आपल्यामध्ये आहे त्या स्थितीमध्ये आपण आनंदामध्ये राहावं. ज्या योगे आपल्या जीवनामध्ये कोणतीही परिस्थिती निर्माण झाली तरी आपण शांत चित्ताने राहू. या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारा सांगतात, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. याप्रमाणे आपली वृत्ती असावी. यामुळे काय होणार, मन आपलं शुद्ध होणार, पवित्र होणार, निर्मळ होणार. ज्याप्रमाणे आपण रोज स्नान करतो, देह जसा बाहेरून आपल्याला स्वच्छ असावा वाटतो, त्याचप्रमाणे आपलं मन सुद्धा शुद्ध राहण्यासाठी आपल्याला नामस्मरण करणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे आपण हे नामस्मरण सातत्याने करावं आणि आपल्या जीवनाची कास आपण कधीही अयोग्य मार्गावर जाणार नाही. त्यामुळे आपण सातत्याने नामस्मरण करावं. या नामस्मरणामुळे आपला अहंकार गळून पडेल, आपला अभिमान जाईल आणि आपल्या जीवनाचा सूत्रधार हा भगवंत आहे
आपलं प्रत्येक पाऊल त्याच्या संकेताने पडतंय. त्यामुळे त्याची भक्ती जर आपण केली तर आपण या जीवनातून तरुण जाऊ, असा संदेश आपल्या ह्या सर्व मुलांना ऋषभदेवांनी दिला आणि आपलं अवतार कार्य संपवलं. ह्या ऋषभदेवांची कथा जेव्हा राजा परीक्षितीने ऐकली तेव्हा राजा परीक्षितीला म्हणाला की शुकाचार्य मुनी, तुम्ही मला याच राजाच्या वंशातल्या ह्या मोठ्या मुलाचं म्हणजे राजा भरताचं चरित्र सांगावं अशी मी तुम्हाला विनंती करतो. आणि मग या ऋषभदेवांनी जेव्हा आपल्या देहत्याग केला आणि हा राजा भरताने आपलं संपूर्ण राज्यकारभार हातामध्ये घेतला आणि या भरताच्याच नावावरून आपल्या देशाला भारत हे नाव पडलं असं सांगितलं जातं. आणि हा राजा अतिशय या भरताच्या अगोदर असं सांगितलं जातं की आपल्या भारताचं नाव हे अंजनाभ वर्ष असं नाव होतं. भरत हे महावैष्णव होते, धर्मशील होते, न्यायप्रिय होते, सद्वर्तनी होते, प्रजाहितदक्ष होते, भगवत भक्त होते आणि विद्वान असे बहुश्रुत श्रोतेसुद्धा होते. या राजा भरताचा विश्वरूपाची कन्या पंचजनी हिच्याशी विवाह झाला आणि त्यांना 5 संतती झाल्या. त्यांची नावे होते सुभती, राष्ट्रभूत, सुदर्शन, आवरण आणि धूम्रकेतू अशा 5 संतती होत्या. ते राजा भरत हा अतिशय उत्कृष्ट असा राजा होता. परंतु हे सगळं करत असताना वयाच्या 35 ते 40 या दरम्यानमध्ये या राजा भरताला अचानक वैराग्य आलं आणि संसाराची आसक्ती त्यांच्या वडिलांप्रमाणे त्यांच्यातून पूर्णपणे निघून गेली. आणि या वयामध्येच त्यांनी संन्यास घेण्याचा निर्णय पक्का केला आणि आपल्या मुलांना गादीवर बसवलं आणि सर्व राज्य सोडलं आणि साधना करण्यासाठी वनामध्ये निघून गेले. परंतु या पुत्रांमध्ये त्यांनी संपत्तीचं विभाजन सुद्धा केलं होतं की जेणेकरून वाद होऊ नये. आणि ते हरिहर या क्षेत्रामध्ये गंडकी नदीच्या किनारी पुलहाश्रमामध्ये साधना करण्यासाठी निघून गेले. आता राजा असूनही त्यांनी लगेच ऋषितुल्य जीवन जगायला सुरुवात केली. या गंडकी नदीच्या किनारी त्यांनी एक झोपडी बांधली आणि रोज 8 तास त्या नदीमध्ये 8-8 तासाचं नामस्मरण करायला सुरुवात केली. आणि या नामस्मरणानंतर काय करावं, काय करू नये असे त्यांच्या मनामध्ये सातत्याने प्रश्न यायला लागले. आणि साधनेमधूनच दुसरा कोणताही विषय घ्यायचा नाही असं मनाने त्यांनी ठरवून टाकलं. आणि त्यांच्या जीवनामध्ये साधना एके साधना हा एकच विषय राहिल्यानंतर संसाराचा अगोदरच त्याग केलेला होता आणि पूर्णपणे परमेश्वर या एकाच विषयाशी त्यांचं चिंतन सातत्याने चालू होतं. परंतु एक दिवशी अशी घटना घडली की ते सकाळी उठून स्नानासाठी गंडकी नदीला जात असताना नित्यनेमाप्रमाणे नदीला अर्घ्य देणं, साधना करणं हा नित्यक्रम होता. आणि एका दिवशी त्यांनी बघितलं की ज्या नदीमध्ये ते स्नानाला होते त्या नदीच्या पलीकडच्या किनाऱ्यावर एक गर्भिणी की जिच्या पोटामध्ये बाळही होतं अशी गर्भवती हरिणी त्या पाणी पिण्यासाठी त्या नदीच्या किनाऱ्यावर आलेली त्यांनी पाहिली. आणि त्याच वेळेला त्या बाजूने त्या सिंहाने एक गर्जना केली आणि ती गर्जना त्या गर्भिणी हरिणीने ऐकली आणि तिने घाबरली आणि पाण्यात उडी मारून पलीकडे जाण्यासाठी प्रयत्न करू लागली. परंतु भीतीमुळे पाण्यामध्ये तिचा गर्भ गळून पडला, ती पलीकडे गेली आणि तिचा मृत्यू झाला. हे दृश्य या राजा भरताने बघितलं आणि त्यांच्या मनामध्ये या नवजात पाडसाविषयी मनामध्ये खूप दया निर्माण झाली. अरे याची आई तर गेली, आता ह्याचं पालनपोषण कोण करणार असा प्रश्न या राजा भरताच्या मनामध्ये आला. तो अतिशय व्याकुळ झाला आणि त्या पाण्यातनं त्या पाडसाला त्यांनी अलगद बाजूला केलं. आणि अलगद बाजूला केल्यानंतर त्या पाडसाविषयी त्याच्या मनामध्ये ममता निर्माण झाली आणि काय करावं या दृष्टिकोनातून ते विचार करू लागले की हे नुकतंच जन्माला आलेलं बाळ, याची आई नाही, याचं पालनपोषण कसं होणार, याचा जीव कसा पुढे मोठा होणार असे प्रश्न त्यांना सतावू लागले. आणि एक प्रकारच्या वासनेने त्यांना पूर्णपणे घेरलं
एका ममतेने त्यांना पूर्ण घेरलं आणि त्याच्यामध्ये ते अखंड त्यांचं नामस्मरण जे चालू होतं त्याच्यामध्ये कधी खंड पडला हे राजा भरताला समजलं नाही. आणि ह्या वैराग्य वृत्तीच्या भरताला त्या हरणीच्या पाडसानी, त्या छोट्या बाळाने इतकं मोहमायात गुंतवलं आणि त्या गुंतवल्यामुळे ह्या राजाची काय गत झाली ते आपण उद्याच्या कथेमध्ये पाहणार आहोत. तर याच ठिकाणी आपण कथेला पूर्णविराम देताना भगवंताला शरण जाऊया. गोपाल कृष्ण भगवान की जय.